शून्य, ज्याला कोणी काही समजत नाही, पण ज्याच्याशिवाय काहीच पूर्ण होत नाही. शून्यातून सुरुवात करणाऱ्यांचीच गोष्ट मोठी होते, कारण त्यांच्याकडे हरवण्यासारखं काहीच नसतं, फक्त जिंकण्याची तीव्र इच्छा असते. नमस्कार, मी माधवी. आपल्या इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत, शून्यातून सुरुवात करणाऱ्यांचीच गोष्ट मोठी होते. सत्य हे आहे की जगातल्या सगळ्यात मोठ्या गोष्टी, सगळ्यात यशस्वी माणसं बहुतेक वेळा शून्यातूनच निघालेले असतात. कोणतंही मोठं स्वप्न सुरुवातीला एक विचारच असतो, आणि तो विचार प्रत्यक्षात उतरवण्यासाठी लागतो अपार संयम, मेहनत आणि चिकाटी. तुम्हाला माहिती आहे का, शून्य म्हणजेच शक्ती आहे. आपण बऱ्याचदा असं म्हणतो की माझ्याकडं काहीच नाही, मी कसं मोठं व्हायचं. पण खरं बघायला गेलं तर काहीच नसणं हीच सगळ्यात मोठी संधी असते. कारण तुम्ही मोकळे असता, कुठेही वळू शकता, शिकू शकता, चुकू शकता आणि पुन्हा उभं राहू शकता. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्म गरीब घरात झालेला. वडील बोटीत काम करायचे. APJ अब्दुल कलाम लहानपणी पेपर विकायचे, पण आज आपण त्यांना मिसाईल मॅन आणि जनतेचे राष्ट्रपती म्हणून ओळखतो. शून्य ते शिखर हाच त्यांचा तो प्रवास होता. लाल बहादूर शास्त्री यांचं आयुष्य लहानपणापासून संघर्षांनी भरलेलं होतं. रेल्वे स्टेशनवर सामान उचलून शिक्षण पूर्ण केलं, पण देशाचं नेतृत्व केलं तेव्हा जय जवान जय किसान यासारखी प्रेरणादायी घोषणा दिली. धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावर काम करणारा मुलगा, एका छोट्याशा व्यापारातून सुरुवात करून रिलायन्ससारखं साम्राज्य उभं केलं. कधीही मोठ्या पदवीच्या मागे न लागता त्यांनी स्वप्न बघितली आणि ती पूर्ण केली. शून्य असणं म्हणजे अभाव नव्हे, तर ते एक प्रशिक्षण केंद्र असतं. तुमचं प्रत्येक अपयश, प्रत्येक अडचण, प्रत्येक झटका तुमच्यातल्या यशाची बीजं पेरत असतो. संघर्ष हीच ती जागा असते जिथे तुमचं खरं स्वरूप तयार होतं. कष्टाशिवाय कोणालाही मोठं यश मिळालं नाही आणि मिळणारही नाही. तुमच्या आजूबाजूला लोक काय बोलतात याचं काही महत्त्व नाही. महत्त्वाचं आहे तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता. शून्यातून सुरुवात करणारा माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो, कारण तो जाणतो माझं भविष्य माझ्या हातात आहे. शून्य ते शिखर हा प्रवास अचानक होत नाही, तो घडतो दररोज एक एक पाऊल टाकल्यामुळे. सतत प्रयत्न करत राहा. प्रत्येक दिवसात एक पाऊल यशाच्या दिशेने चालत राहा. एका दिवशी तुमची कथा इतरांना प्रेरणा देणारी ठरेल. यश म्हणजे फक्त पैसा, प्रसिद्धी नाही. यश म्हणजे तुमच्या संघर्षातून उभारलेली स्वतःची ओळख, तुमच्या आई-वडिलांच्या डोळ्यातला अभिमान, तुमच्या कष्टांनी कोणाचं तरी आयुष्य बदलणं, हेच खरं यश आहे. तुमच्याकडे आज काही नसू शकतं, पण उद्या तुमच्याकडे असू शकतं सगळं. पण त्यासाठी आजच सुरुवात करा, छोट्या पावलांनी, पण न थांबता, न घाबरता, न थकता. आणि याच संदर्भानं तुमचा उद्या तुमच्या हातात आहे हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो नक्की पहा. तुम्ही कुठून सुरुवात केली याला महत्त्व नसतं, महत्त्वाचं आहे तुम्ही कुठं पोहोचू इच्छिता. शून्यातून सुरू झालेल्या गोष्टींची गोष्टच मोठी होते, कारण त्या गोष्टीमागे असते एक जिद्द, एक तपश्चर्या आणि एक विश्वास, मी करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.